दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक संदेश देणाऱ्या नागपूरच्या एकता गणेश मंडळानं यावर्षी देखील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती मांडलेली आहे। यावर्षी गणपती बाप्पाच्या डाव्या हाताच्या बोटाला निळी शाई लागली आहे। त्यामागे विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी असा उद्देश आहे। आणि या संदर्भातच बातचीत केलेली आहे संयोजक प्रकाश गजभिये यांच्याशी। दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं नवनवीन देखावे प्रस्तुत करणाऱ्या नागपूरच्या एकता गणेशोत्सव मंडळाने यावेळेस अत्यंत हटके अत्यंत वेगळा असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावेळेस जो गणपती बाप्पा आहे त्या गणपती बाप्पाच्या डाव्या हाताचं बोट उंचावलेलं आहे आणि त्यावरती निळी शाई दिसते आहे। या निळ्या शाईचा काय अर्थ आहे, काय उद्देश आहे, या वेळच्या गणपती मूर्तीमागे आपण बोलूया। या एकता गणेशोत्सव मंडळाचे संयोजक माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्याशी। प्रकाश भाऊ, काय सांगाल, काय उद्देश? निश्चितच त्या ठिकाणी आपण जर बघितलं, एकता गणेश उत्सव मंडळ 35 वर्षापासून सामाजिक देखावे सादर करत त्या ठिकाणी जनजागृती करतायत। लोकांना त्या ठिकाणी मतदानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला पाहिजे म्हणून एक आमच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा विशालकाय गणेशाची स्थापना आम्ही या ठिकाणी केली। आणि गणेशराय म्हणतो की मी मतदान करून आलेलो आहे, तुम्ही सुद्धा मतदानाला जा, हा माझा आदेश आहे। मग त्यांच्यासमोर कोणीच नाही ना, तर म्हणून त्यांच्या निदान त्यांच्या आदराखाली त्यांच्या भीतीपोटी तरी जे देशामध्ये जे मतदान होत नाही एवढी यंत्रणा कामाला असून सुद्धा निवडणूक आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान, एवढे आमदार खासदार, एवढे जिल्हाधिकारी, 31 राज्यातले सगळे निवडणूक निर्णय अधिकारी असताना सुद्धा मतदान का होत नाही, चांगले माणसं निवडून येत नाही, याच्याकरता योग्य उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणूनच 100% मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे। आणि हे सरकारला मदत म्हणून आमचं एकता गणेश उत्सव मंडळ आहे। प्रकाश गजभिये सांगतायत की पूर्ण यंत्रणा कामाला लागून सुद्धा अर्धच मतदान होतं, त्यामुळे आता आशा आणि अपेक्षा फक्त गणपती बाप्पाकडनं आहे, किमान त्यांच्या आदराखाली लोक मतदानाला जातील अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।